नमस्कार मंडळी, हा व्हिडिओ आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांसाठी आहे जे कोकणाची लोककला, नमन, शक्तितुरा, भजन आणि अशा असंख्य कला आहेत त्यावर प्रेम करणाऱ्या आपल्या कोकणातील लोककले जे जपत आहेत, जतन करत आहेत त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे। आत्ता ज्या काही ठिकाणी मी नमन पाहतोय किंवा गावच्या ठिकाणी असेल किंवा मुंबईच्या ठिकाणी असेल, तर ह्या नमनामध्ये काही लोक म्हणजे आपलेच प्रेक्षक आहेत, प्रेक्षकांसाठी हा व्हिडिओ आहे। शेवटपर्यंत पहा, फोटो काढू नका किंवा त्या तुम्हाला बक्षीस द्यायचं असेल जरूर द्या, तो सर्वांनाच द्यायचा असतो किंवा काय तर बॅक स्टेजला असतं त्यांची माणसं, तर तिकडे जाऊन तुम्ही ते त्यांना देऊ शकता। पण रंगमंचावरती जाऊन आपल्या या कोकणाच्या लोककलेला डिस्टर्ब किंवा त्यांना कलाकारांना डिस्टर्ब करू नका, कारण रात्र जे काम करतायत, मेहनत करतायत, कारण प्रत्येक कोकणकर जो कोकणकर आहे, कोकणी माणूस आहे, त्यांना माहिती आहे ही लोककला कशी जपायची आहे। काही असे प्रेक्षक आहेत त्यांसाठी हा व्हिडिओ आहे। काही असे प्रेक्षक आहेत ते जाऊन त्या लोककलेमध्ये ते डिस्टर्ब करत आहेत, तर अशा कोणाच्याही नमन मंडळाचं नाव उल्लेख घेणार नाही किंवा कोणत्याही आयोजकाचं नाव उल्लेख घेणार नाही, पण आपण कोकणकर आहोत, कोकणाची जी लोककला आहे जपण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ आहे। तर कृपया करून अशा जे प्रेक्षक आहेत त्यांनी तिथे नमन स्टेजवर जाऊन एखाद्याला पैसे द्या किंवा बक्षीस स्वरूपात जी काय आपण रक्कम देतोय ती त्यांना बॅक स्टेजला द्या, तुमचंही नाव होईल आणि होईल। परंतु काय आता आम्ही यूट्यूबर्स म्हणून एक काम करतोय, एक व्हिडिओ काढत असतो, परंतु तुम्ही तिथे जाऊन ते डिस्टर्ब करता त्या लोकांना, तुमचाही व्हिडिओ येतो, पण ती जी लोककला सादर करतात, एखादं गाणं असेल ते 4-5 मिनिटाचं गाणं ते एवढी मेहनत करून गाणं बनवत आहेत, त्यामध्ये जाऊन तुम्ही ती स्टेप ते मारतायत, ते स्टेपमध्ये डिस्टर्ब होतोय। एखादा काही नवीन कलाकार आपल्या कोकणाच्या लालमातीत घडत आहे, तो स्टेप चुकला तर तुम्हीच रसिक प्रेक्षक म्हणून हसणार त्यासाठी, तर ती हसू न होता आपली जी लोककला आहे ती खूप सुंदररित्या आपण जगासमोर मांडणार आहोत। आजच आपलं कोकणातील लोककला नमन 7 समुद्रापार जात आहे, त्याचीसुद्धा आपण दक्षता घ्यायला पाहिजे, कारण लोककला ही 7 समुद्रापार जात आहे। आपण लहानपणापासून गावी नमन पाहत आलो, लग्नाला बारशाला लोककला जपत आलो, काळ बदलतो तसं आपणही बदलत आहोत। मुंबईसारख्या ठिकाणी आपण कामधंद्यासाठी येतोय, तिथेसुद्धा आपली लोककला आपण जपण्याचा प्रयत्न करतोय। पण आपल्या सर्वच रसिक प्रेक्षकांसाठी मी एक छोटासा कलाकार, कलाप्रेमी आहे, तुम्हाला एक सांगू इच्छितो की स्टेजवर जाऊन कोणत्याही कलाकाराला बक्षीस देऊ नका। त्या स्टेजच्या मागे त्यांची माणसं आहेत, त्यांच्याकडे जाऊन ते बक्षीस नोंद करा, तुमचंही नाव होईल आणि त्या कलाकाराचंही नाव होईल। कारण तुम्ही म्हणता की आम्ही कोकणकर आहोत, एखादी एक व्हिडिओ पोस्ट केला होता की कोकणकर जिथे जातो तिथं स्वर्ग निर्माण करतो, तर मित्रा कुठे जा स्वर्ग निर्माण होतो, पण आपण कोकणकर आहोत, पण त्या रंगभूमीवर जाऊन तिथे तुम्ही ती कला सादर करता, ते चुकीचं आहे। म्हणजे तुम्ही म्हणता आम्ही कोकण प्रेमी आहोत, नमन प्रेमी आहोत, तुम्ही ते जाऊन नृत्य करता, ते चुकीचं आहे। त्यावर आपण विचार करायला हवा, कारण तिथे तुम्ही चपलासुद्धा घालून जाता, ती रंगभूमी आहे, तिथे आपण पूजा करतो, ती रंगभूमी आपल्याला नाव आणि आपली जी कला जपण्याचा एक प्रयत्न आपण करत असतो, त्यासाठी वाव देत असते, तिथे जाऊन तुम्ही चपला घालून जाता, ते सुद्धा चुकीचं आहे। आणि मी तो आता व्हिडिओ तुम्हाला सांगितलाच, एका नाव कोणाचं घेत नाही, ज्याला पोचायचा तो संदेश पोचला असेल, परंतु तो तिथे जाऊन नृत्य करणं, आम्ही म्हणजे कोकणकर म्हणजे जगात स्वर्ग निर्माण करतो, जिथे जातो तिथे स्वर्ग निर्माण करतो, असे जे म्हणणारे आपले काही निवडक प्रेक्षक आहेत, तर त्यांसाठी हा व्हिडिओ आहे। तर असं नाही, जर तुम्हाला तिथं नृत्य करायचं असेल तर तुम्ही ते एखाद्या नमनामध्ये किंवा एका नमन मंडळामध्ये जाऊन सहभागी व्हा, तिथे तुमची कला सादर करा, तुम्ही कोकणकर आहात त्याचा अभिमान आहे। कारण किंवा तुम्ही तिथे जे तुम्ही बसता तिथे जाऊन तुम्ही तुमची लोककला आहे सादर करा, म्हणजे तुम्हाला आता मी सुद्धा कोकणकर आहे, मलासुद्धा आवडतं, एखादा गाणं वाजलं किंवा मृदुंग वाजला किंवा काही असलं तर खूप छान वाटतं मलाही, माझ्यासुद्धा अंगात अशी एक स्फूर्ती येते, निर्माण होते की मी सुद्धा कोकणकर आहे, मलासुद्धा एक नाचावंसं वाटतं, पण मी तिथे जाऊन त्या रंगभूमीवरती त्याचा अपमान नाही करत, जागेवर नाचेन, शिट्ट्या वाजवेन, टाळ्या वाजवेन, त्यानुसार तुम्ही त्या रसिक प्रेक्षक आहात, त्या कलाकारांना दाद द्या, एवढंच सांगू इच्छितो। धन्यवाद।